आणि आपण लगेचच असोसिएशनच्या वतीने मात्र सन्माननीय अध्यक्ष निलेश कोळसकर यांचा वाढदिवसाचा आपण इथे केक कटिंग करत आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या. सामना सुरू करतोय आपण. आपण वळूया तोपर्यंत. बॅट्समन जोपर्यंत आतमध्ये जातो तोपर्यंत पटकन आपण केक कटिंगची सेरेमनी कंप्लीट करून घेऊया. परंतु तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपण बघतो की केक कटिंग इथे करण्यात येत आहे. हा खास करून केक या असोसिएशनने मात्र मागवलाय आपल्या अध्यक्षांसाठी. वाढदिवस त्यांचा 12 तारखेलाच सेलिब्रेट झाला होता. पण आता मात्र या स्पर्धेचं औचित्य आपण साधून हा केक कटिंग इथे करत आहोत. श्रावळीया ग्राउंडच्या आतमध्ये बॅट्समन पाठवून द्या. चला अभि, बॅट्समन पाठवा लवकर. तुम्हाला फिल्डिंग करायची नंतर. आशिष कोळसकर आणि अभि केसरकर सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचत आहेत. देवळे विरुद्ध करंजे असा अंतिम सामना. नाणेफेक जिंकली लंगोटी मित्रमंडळ करंजे संघाने निर्णय घेतला की आम्ही करू गोलंदाजी. तर सामना सुरू करा लगेच. गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन राजा घाडगे पहिलं पंचक घेऊन आलाय तो. 5 चेंडू एक गोलंदाज हाताळेल, दुसरा गोलंदाज 5 चेंडू हाताळेल. सामना लगेच सुरू करायचा आहे. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची ती लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघाला. तिथे धावसंख्या त्यांना पाठलाग करायचा आहे. 10 चेंडू निश्चित त्यांना सुद्धा मिळतील. पहिला चेंडू राजाचा. अभिसाठी पहिल्या चेंडू धमाका टोकलाय षटकार. घणाघाती सुरुवात, खणखणीत सुरुवात. धावसंख्या 6. ओ दबाव बीट करणार चेंडू पूर्णपणे अभि केसरकरला. डोंबिवली प्रीमियर लीग जितू शेलार यांची जी संकल्पना त्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं की दोघांचंही सिलेक्शन झालं होतं. अभि केसरकर आणि राजा गाडगे. राजाचा पुढचा चेंडू प्रचंड वेगान टाकलाय. दिशेवर नियंत्रण नाहीये. लेगस्टिकच्या बाहेर वाईट बॉल. सेकंड वाईट. धावसंख्या 8. आतापर्यंत चेंडू 2 लिगल चेंडू फक्त पडलेत. एक षटकार, एक डॉट, 2 वाईट. धावसंख्या 8. ऑनसाइडला प्लेस केले तिथे क्षेत्ररक्षक केले ते मात्र पोहोचतो तिथे चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एक धाव या चेंडू कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकात 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या पंचकातले. ओव्हर द विकेट. ओ चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट होते फॉलो थ्रू मध्ये चेंडू कव्हर करण्याचे. तिथे मात्र मिळेल ती एकच धाव आशिष कोळसकरला. बघा पंचक असल्यामुळे फक्त 5च चेंडू असणार आहेत, नाही 6. एकच धाव या चेंडू. धावसंख्या 10. चेंडू हवेमध्ये झेल उडाले तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय आणि सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवर काढली विकेट. फलंदाज बाद होतोय. पाच चेंडू झाले. 5 चेंडूवर विकेट काढली आहे.
आणि एका पंचकामध्ये आले तर 10 धावा, 1 विकेट सुद्धा गमावली बॅटिंग करत असताना देवळे संघाने, देवळे संघ. आणि आता शेवटचं पंचक बघायचं आहे गोलंदाजी मार्कवर कुठला गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी. संदेश कर्नाळे. पहिल्या सामन्यामध्ये खूपच महागडा ठरला होता, पण आता मात्र बघायचं अभि बाद झालाय आणि त्याची जागा घेतोय मध्याच्या आतमध्ये गणेश. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करून सामना जिंकून दिला आपल्या संघाला या फलंदाजाने. तो आलाय स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आशिष कोळसकर एके. चांगला कॉन्टेस्ट संदेश विरुद्ध एके. जीके वर्सेस एके. हो, अप्रतिम डिलिव्हरी. पहिला चेंडू निर्धाव पंचकातला. अजूनही 4 चेंडू शिल्लक. धावसंख्या 10 स्थिरावली आहे, थांबली आहे. हा चेंडू ओरपिच भेटला बॅटवर आणि त्याच्यावर जबरदस्त फटका वसूल केलाय सीमारेषेवर. धावसंख्या 16. पंचकातले 3 चेंडू शिल्लक. हॅलो सचिव सर या. बाळा पवार सर आपण व्यासपीठाशी यायचे. बाळा पवार सर पोलादपूर तालुक्यामध्ये प्रत्येक मॅचला ज्यांचा आवाज आपण ऐकला जातो आणि गेले 4 वर्ष प्रत्येक मॅचला ज्यांचा आवाज ऐकतो असे आमचे साथी समालोचक बाळा पवार सर यांचा यथोचित मान सन्मान सन्माननीय आदरणीय तुकाराम दादा आहिरे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. या 2 धावा कंप्लीट धावसंख्येत भर धावसंख्या पुरी ती 19 वर 19. पंचकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 धावा धावफलकावर आहेत. हा सन्मान इथे होतोय संपन्न आमचे समालोचक मित्र निलेश पवार यांचा. खूप खूप आभार निलेश. हो, चांगला चेंडू. खूप खूप आभार इथे व्यक्त करू आणि मी आवर्जून उल्लेख करेन कोल्हापूरमधली कुठलीही स्पर्धा असू दे, या आवाजाशिवाय ती स्पर्धा यशस्वी होऊ शकत नाही किंवा पूर्णच होऊ शकत नाही. आणि सर्व खेळाडूंची पूर्णपणे माहिती प्रत्येक गावातला खेळाडू काय खेळतो ही सगळी इत्यंभूत माहिती फक्त निलेश पवारलाच आहे. असा आमचा हा समालोचक मित्र निलेश पवार. ते तुमच्या पसंतीचा बाळा पवार. इथे मात्र चोडच्या स्वरूपात एक धाव तिथे कंप्लीट केली आहे. 22 धावसंख्या धावसंख्या अंकित झाली आहे आणि धावसंख्या आपण बघतोय ती धावफलकावर 2 पंचकाच्या अखेरीस 20 धावा आणि 21 धावांचं लक्ष असेल सामना जिंकण्यासाठी. ते लंगोटी मित्रमंडळ करंजे या संघासमोर. बिल्डिंग लगेचच लावून घ्यायची हवी. तसेच या ठिकाणी गणेश केसरकर यांचा देखील सन्मान केला जातोय. त्यांची देखील संपूर्ण भूमिका त्यांनी आज दिवसभरामध्ये पार पाडली आहे. मी प्रथम परब सरांना बोलेल की तुमच्या भाषेमध्ये त्यांचा सन्मान आपण करूयात. संदीप कदम यांच्या शुभ हस्ते. येस, निश्चितच मल्टिपल रोल सर्व गुण संपन्न असं मी म्हणेन. एकतर बिग बॅशच्या माध्यमातून मी बघितलं की स्वतःचा बिझनेस सुद्धा चालू ठेवला. समालोचकाची भूमिका पार पाडली, अँकरची भूमिका पार पाडली, स्कोररची भूमिका पार पाडली, आयोजकांची भूमिका पार पाडली. म्हणजे ऑल इन वन एकच नाव गणेश केसरकर जी.के. त्यांचा सन्मान इथे होतोय संदीप कदम यांच्या शुभ हस्ते. आणि मनपूर्वक आभार इथे पुन्हा एकदा व्यक्त करू. असंच प्रेम आपलं या पोलापूर तालुक्यावर राहू द्या. प्रत्येक आयोजकाला असतं पण आपण समर्थन द्या, सपोर्ट करा. जेणेकरून तुमच्यावर प्रेम अजून वाढेल प्रत्येक आयोजकांचं आणि पूर्णपणे पोलापूर तालुक्याचं आणि आमच्या अध्यक्षांचं सुद्धा. मनपूर्वक आभार. चला सामना लगेच सुरू करा. बॅट्समन लगेच पाठवा. लक्ष 21 धावेंचं आहे. लंगोटी मित्रमंडळ करंजे संघासमोर. सचिन सावंत सर आपण यायचंय आजच्या दिवसामध्ये. सचिन सावंत सर यायचंय. सावंत याचा सन्मान इथे होतोय. स्मार्ट वॉच बघायला मिळालं त्यांच्या हातामध्ये. लगेच घेतो. त्याने आमचे मित्र आणि खरोखरच ज्यांच्या आवाजाने आजचा दिवस आणि बिग बॅश सुद्धा झाली असे आमचे सन्माननीय आदरणीय परब सर प्रसाद परब सर यांचा सन्मान अध्यक्ष साहेब करतील. सन्माननीय अध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते प्रसाद परब सर यांचा सन्मान करण्यात येत आहे. एक उत्कृष्ट अशी माईकची ट्रॉफी. तसेच नामवंत समालोचकांपैकी एक रतनबुवा पाटील स्मृती चषक स्पर्धा तिथून झालेला प्रवास आणि सांगीम प्रीमियर लीग पर्यंत गोव्यापर्यंत पोहोचलेले हा आवाज आज आपल्या पोलादपूर तालुक्याला देखील लाभलाय. त्यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर दिलखुश सर मंडप डेकोरेटर. मी खरोखरच त्यांचा आभार मानावे तेवढे कमीच. कारण शनिवारी पूर्ण स्टेज रेडी केला होता. बॅनर पासून सर्व तयारी केली
आणि काही अडचणीमुळे स्पर्धा कॅन्सल झाली, परंतु त्यांनी आपल्या शब्दाला मान देऊन आमच्या आवाजाची काळजी घेतली. अप्रतिम संगीत ऐकायला मिळालं. अजूनही धाव अंकित झालेली नाही, पण 2 चेंडू निर्धाव टाकलेत. ऑनस्टला जबरदस्त हाफ अंपूल चेंडू सीमारेषे बाहेर गुल षटकार. आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पहिल्या षटकाराची इथे नोंद होते. हॅलो डीजे मास्टर सुशांतजी यांचाही सन्मान अध्यक्ष साहेबांच्या वतीने करण्यात येईल. सुशांत यांचा सन्मान होतोय. हो, वॉटर बॅटिंग एक षटकार एक चौकार मॅग्निफिसंट बॅटिंग. पहिले 2 चेंडू निश्चित निर्धाव गेले होते, पण नंतरच्या 2 चेंडूमध्ये एक षटकार एक चौकार आतापर्यंत 10 धावा अंकित केल्या आपल्या बॅटमधून. फलंदाज आहे राजा गाडगे. पहिल्या 2 मॅचमध्ये अजिबात परफॉर्मन्स करू शकला नाही, पण आता ऐन मोमेंटला फायनल मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून परफॉर्मन्स होता. ही महत्वाची बाजू आहे करंजी संघासाठी. फुल टॉस नो बॉल आणि नो बॉलवर रबर स्टॅम्प. पुन्हा त्या चेंडू झालाय गुल षटकार. थोडासा निर्णय थोडासा डिफिकल्ट होता नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा, पण इथे मात्र त्याच्यावर योग्य उत्तर राजा घाडगेचं बघायला मिळतंय. व्हॉट अ बॅटिंग अँड व्हॉट अ नॉक. फ्रीड बॉल. अवघ्या 4 धावेची आता मात्र आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. आणि पुन्हा द नो बॉल मॅच फिनिश. एका पंचकामध्येच मॅच फिनिश केली.